जय भीम मित्रांनो, जय भीम. मी महेश कांबळे आणि माझे मित्र आज आदित्य यादव. आज आम्ही चैत्र शुक्ल अष्टमीच्या निमित्ताने सम्राट अशोकांची जयंती आज आहे. त्यासाठी आज आम्ही नालासोपारा येथील स्तूपावरती आलेलो आहोत. नालासोपारा स्तूप या ठिकाणी येण्यासाठी प्रथम तुम्हाला नालासोपारा या ठिकाणी यावं लागेल. नालासोपारा स्तूपावरती तुम्हाला यावं लागेल. नालासोपारा स्तूपावरती जर तुम्ही येण्यासाठी येत असाल तर प्रथमतः तुम्हाला नालासोपारा स्टेशन वेस्ट इथून यावं लागेल. स्टेशनवरून एक 2-3 मिनिटावरती पंचमुखी मंदिर आहे. त्या मंदिरातून तुम्हाला रिक्षा भेटतील. रिक्षाला सांगायचं धनंजय स्टॉपवरून जेव्हा तुम्ही उतराल तर 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर तिथे स्तूप आहे आणि आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत. वासुपन्ना सयपुत अहं बन्धामि सपद ये सदम्मातीतस ये सदम्मानागत वासुपन्न सयदम्माहं बन्धामि सपद ये ससंग अतीतस ये ससंग अनागत वासुपन्न सयसंग अहं बन्धामि सपद. नमस्कार, जय भीम. यहाँ पे जितना भी उपस्थित हुआ आज सम्राट अशोक का जन्मदिन दिवस पर आप लोगों से एक निवेदन है. जो चप्पल पहना है हम लोग जब खुद का पतन करते हैं चप्पल और जूता नहीं पहनते हैं अपने अपने जगह पे जूते के ऊपर रख सकते हैं. गर्म का कैसे अगर गरम का आप लोग रक्षा नहीं करोगे, गरम आप लोग रक्षा नहीं करोगे तो गरम में आगे बढ़ने के लिए छोटा से इसको ध्यान रखना पड़ता है. फिर आगे तो निवेदन है जब खुद के मोबाइल में बातें मत करिए और आप अपने घर में से साइलेंट रखिए क्योंकि ऐसे बच्चे का. मित्रांनो, नालासोपाराचा जो इतिहास पाहायला गेला तर मोठा आहे. फार पूर्वी इथे मोठं बंदर होतं. या बंदरावरती बरेच जहाजं येत जात होती. मुख्य बंदर होतं इथे. ह्या ठिकाणचा इतिहास तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्याला त्रिपिटकामधलं बरेच साहित्य उपलब्ध आहे त्याच्यावरती. त्याच्यामध्येच ह्या ठिकाणी पूर्वी बाह्या दारुचिया अशा नावाचा एक गृहस्थ, ज्याला इकडे संत म्हणायचे, ते संत ह्या ठिकाणी राहत होते. ते स्वतःला अहर्त समजत होते. त्यामुळे त्यांची ख्याती ह्या ठिकाणी बरीच होती. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या ठिकाणी बंदर होतं, तर ह्या बंदरातले जे प्रवासी ते आले त्यांनी या बाह्य दारुच्याला जेव्हा पाहिलं तेव्हा तो सगळ्यांना सांगत होता मी अहर्त आहे. तर ह्या बाह्य दारुच्याला त्या प्रवासाने सांगितलं की बाबा तू अहर्त नाही आहे. अहर्त तिकडे श्रावस्तीमध्ये स्वतः प्रत्यक्ष भगवान बुद्ध आहेत, ते अहर्त आहेत. हे नाव ऐकून बाह्य दारूच्या त्यांना भेटण्यासाठी इथून नालासोपारातून निघाला. तो श्रावस्तीमध्ये गेला. कसा गेला बाई प्रवास, खूप मोठा प्रवास केला, चालतच गेला मोस्टली. आणि जेव्हा तो श्रावस्तीला पोचला त्यावेळी तेथे असणारे जे भिक्खूगण होते त्यांना त्यांनी विचारलं की इथे सम्यक संबुद्ध आहे ते कुठे आहेत. त्यावेळी सम्यक संबुद्ध हे पिंडपाठासाठी गेले होते. त्या भंतेजींनी त्यांना सांगितलं की बाबा तू थांब, ते विश्रांती कर, थोड्या वेळानंतर स्वतः सम्यक संबुद्ध येतील. पण त्यावेळी त्याने त्यांचं ऐकलं नाही आणि तो तिथून त्यांना शोधण्यासाठी गेला. त्या तथागत पिंडपात करत असताना सम्यक संबुद्ध स्वतः तिथे भेटला. बाह्य दारूच्या त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्हीच सम्यक संबुद्ध आहात का. तर ते स्वतः तथागताने बोलले हो मीच आहे. तर ह्या बाह्य दारूच्याने त्यांना विचारलं की मला तुम्ही उपदेश द्या. तथागत म्हणाले की ही वेळ योग्य नाही आहे, तो विहारात चला, आपण तिथे बोलूया. पण नाही, तो हट्टच करायला लागला की मला इथंच उपदेश द्या म्हणून. तथागतांनी मनस्थिती जाणली आणि ते समजलं की ह्याच्याकडे बराच कमी अवधी आहे आणि म्हणून याला थोडाच का होणार पण उपदेश देणं गरजेचं आहे. त्यावेळी तथागतांनी त्याला बाह्य दारूच्याला एक थोडासा उपदेश दिला. तो उपदेश ऐकून आधीचे भरपूर चांगलं कमवत त्याच्याकडे असल्यामुळे आणि तो उपदेश ऐकल्यामुळे तो आहे त्या ठिकाणी अहर्त झाला.
आणि हा सम्यक समुद्र पिंडपाताचा गेल्यानंतर हा बाह्य दरीच्या आपल्या मार्गाने जात असताना तिथे एका जनावराने त्याला शिंग मारले आणि त्याचा अंत झाला. अशा प्रकारची स्टोरी, अशा प्रकारची माहिती आपला तिकीटकमान व्यक्ती, जो बाह्य दारूच्या ह्या ठिकाणचा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती नालासोपारा होता. त्यानंतर आपण पाहतो की भंते पुण्य हे तथागतांकडे गेले, तिथे अहर्त झाले, नंतर इथे आले, इथे मग त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि येताना तथागतांचं पिंडपाताचं जे पात्र होतं ते त्यांनी इथे आणलं होतं आणि त्या पिंडपाताच्या पात्रावरती सम्राट अशोकाने पुढे जाऊन इथे मोठा स्तूप बनवला आणि या स्तूपाची अशी प्रकारची महती या ठिकाणी वाढली गेली. बरेच जण म्हणतात की तथागत स्वतः इथे येऊन गेले, स्वतःच्या पदस्पर्शाने इथे भूमीस पावन झालेले आहे. पण माझा अभ्यास असा म्हणतो की तथागत इथे आले नव्हते, तर त्यांचं पिंडपाताचं पात्र इथे आलं होतं, ते भंते पुण्य यांनी घेऊन आले होते. माझ्या विधानाला पूर्तता म्हणून जर आपण त्रिपिटकाचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपल्याला माहिती पडतं की तथागत जिथे तिथे गेले त्या ठिकाणचे उल्लेख त्यांच्या सुत्तामध्ये आलेला आहे. जर तथागत इथे आले असते तर इथे त्यांनी बराच उद्योग दिला असेल तर त्या उद्देशांची सुत्तामध्ये माहिती आली असती. पण अशा प्रकारचा सुत्त आपल्याला त्रिपिटकामध्ये भेटत नाही. तरीही भविष्यामध्ये जर अधिक अभ्यास झाला, आपल्याकडे 84 स्कंद आहे, त्या स्कंदामध्ये नालासोपारा स्तूपाच्या म्हणजे या ठिकाणी दिलेला उल्लेख आपल्याला आढळत नाही. पण जर संशोधकांनी अजून संशोधन केलं तर आपल्याला अजून अधिक पद्धतीने या ठिकाणचं माहिती बुद्ध इथंच खरं आले होते या प्रकारचा पुरावा आपल्याला मिळू शकतो. पण तुर्तास त्रिपिटकामध्ये नालासोपाराच्या ठिकाणी तथागतांनी कुठल्याही प्रकारचा उपदेश दिल्याचं सुत्त नसल्यामुळे माझा पर्सनली अभ्यास असं सांगतो की फक्त त्यांचं पिंडपाताचं जे पात्र होतं ते इथे आलं, त्याच्यावर सम्राट अशोकांनी ते मोठा स्तूप बनवला आणि त्यानंतर हा नालासोपारा किंवा विरार ह्या परिसराची जर आपण माहिती घेतली तर या ठिकाणी आपल्या लेण्या होत्या, त्या लेण्यावरती आता अतिक्रमण झालेलं आहे. त्या लेण्यांवरचं अतिक्रमण किंवा इतर मुंबईच्या ठिकाणचं जर पाहिलं तर कान्हेरी आहे, जगेश्वरी लेणी आहे, बोरवलीची लेणी आहे, स्वतः नालासोपारा त्या ठिकाणची लेणी आहे. ते बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाले. त्या अतिक्रमण मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपण आता नालासोपारा इथे जाऊन आपण त्या स्तूपाकडे वंदन करू आणि पुढचा प्रवास तिथे करू. गरम झालं आणि त्यांच्याबरोबर आपण दररोज जयंती केली पाहिजे किंवा काय असं नाही, पण त्या गोष्टीचं स्वरूप आणि त्यांचं योगदान याचं आपल्याला कुठेतरी माहिती असावी समाजाला. म्हणून आजाद त्यांच्याबद्दल नाटक स्वागत करून पूजन केलं. या येत्या कॉम्पिटिशनला ते सगळ्यांना बंद थांबव नालासोपारा. मित्रांनो, आता आपण नालासोपारा स्तूपावरती आलेलो पाहतो. इथे नालासोपारा माझ्या मागे नालासोपारा स्तूप आहे. ह्या स्तूपाचं मधल्या काळामध्ये मोठं उत्खनन झालं होतं आणि त्या उत्खननाच्या दरम्यान आपल्याला या तथागतांचे काही औषधं ते पिंडपाताचं पात्र मी तुम्हाला बोलत ते भेटलं होतं. भगवानलालजी यांनी ते संशोधन केलं होतं मधल्या काळामध्ये, तेव्हा ते गेलं होतं. हा मधल्या काळामध्ये तुम्हाला स्तूप तुटल्यासारखा दिसेल तुम्हाला. आजूबाजूच्या लोकांची इथे व्यवस्थित आपल्या क्षमा असावी, पण आपल्याच लोकांची इथे व्यवस्थित देखरेख नसल्यामुळे त्या काळामध्ये हा पर्याय असं झालेला आहे. इथे 2 स्तूप आपल्याला भेटले होते शिलालेख. एक इथेच भेटला होता आणि ते जवळच्या तलावामध्ये भेटला होता भगवानजी यांना. पण ह्या स्तूपांचं आणि ह्या शिलालेखांचं व्यवस्थित वाचन झालेलं आहे, व्यवस्थित कोडिंग झालेलं आहे. पण तुम्ही आम्हाला ह्या स्तूपावरती येणं खूप गरजेचं आहे. सम्राट अशोकांची जयंती आहे, त्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत. बराच मोठा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की इथेच आपण बघतो हे सगळं संपूर्ण स्तूप आहेत. ह्या स्तूपांचा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं. आपल्या जो विद्यार्थी म्हणून आहे त्या विद्यार्थ्याने पाली भाषेचा विद्यार्थी असू दे किंवा इतर भाषेचा विद्यार्थी असू दे बुद्धिझमचा, त्यांनी ह्या संपूर्ण रचनेचा अभ्यास करणं त्याच्या येणाऱ्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं आहे, प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे, बुद्धिझमचा अभ्यासासाठी महत्त्वाचं आहे. जर त्याने ह्या गोष्टींचा अभ्यास केला नाही तर तो कदाचित कुठे तो बुद्धिझममध्ये पुढे जाईल, पण ते कालदर्शक आपण जे म्हणतो
ज्या ज्या काळामध्ये कुठले कुठले राजे होऊन गेले, डेटिंग म्हणतो आपण, डेटिंग जी महत्त्वाची आहे ते डेटिंग आपल्याला ह्या स्तूपांच्या दगडांवर पण समजू शकते. त्यामुळे आपण जसं सम्राट अशोकांच्या स्तंभावरून, शिलालेखावरून डेटिंग जो प्रकार आहे तो सम्राट अशोकांनी ह्या कालावधीमध्ये हे गेले, ह्या ठिकाणानंतर ह्या ठिकाणी गेले, अशा प्रकारचे ते शिलालेख लिहिलेले आहेत. त्या शिलालेखाच्या माहितीवरून आपल्याला एक्झॅक्टली डेटिंग समजते, त्यावेळची डेटिंग समजते. म्हणून आज आपण ठामपणे सांगू शकतो की तथागतांचा जन्म ह्या ठिकाणी झाला, ह्या वेळात झाला. त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे त्यांचं अध्ययन केलं, त्यांनी कशा प्रकारचे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, ह्याची माहिती आपल्याला त्या शिलालेखांच्या आधारे मिळते. सम्राट अशोकांच्यामुळे आपल्याला त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची माहिती आपल्याला संपूर्ण भेटते. पण ते शिलालेख वाचताना आपण ते डेटिंग खूप महत्त्वाचं आहे. कारण आज काही ठिकाणी अभ्यासक म्हणतात की तथागतांचा जन्म पूर्ण 6व्या शतकात नसून तर 5व्या-7व्या शतकामध्ये आहे, काही जण 6व्या शतकात म्हणतात. ते सम्राट अशोकांची डेटिंग केली, त्यामुळे आपल्याला निश्चित माहिती भेटलेली आहे. सम्राट अशोक त्यांच्या राज्याभिषेकानंतर 20व्या जे लुंबिनी त्यांनी भेट दिली, त्या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली माहिती भेटते सम्राट अशोक कधी कुठे गेले. तर हे डेटिंग खूप महत्त्वाचं आहे अभ्यासाच्या दृष्टीने. तर ह्यासाठी मी म्हणतो की ही विटांची जी पद्धत आहे त्यांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. कालानुरूप जे आपल्या हवामानाच्या बदलामुळे, तापमानाच्या बदलामुळे त्या स्तूपाची बरीच पडझड झालेली आहे. तर तेही संवर्धन होणं गरजेचं आहे.